बघा, लोकसंख्या वितरण म्हणजे डिस्ट्रिब्युशन ऑफ पॉप्युलेशन. ठीक आहे. त्यात महत्वाचा भाग जो आहे तो आपण पाहूया. ठीक आहे. लोकसंख्या वितरण म्हणजे नेमकं काय? लोकसंख्येवर परिणाम करणारे घटक आणि भारतात लोकसंख्येचे वितरण असमान किंवा म्हणजे लोकसंख्या वितरण असमान असण्याची कारणे आणि भारतातील लोकसंख्या वितरणामध्ये लोकसंख्या घनता जास्त कुठे आहे आणि कमी कुठे आहे. लोकसंख्या घनता डेन्सिटी काढण्याचे सूत्र हे सर्व आपण अभ्यासूया. ठीक आहे. बघा, लोकसंख्या वितरण म्हणजे काय? बघा, एखादा प्रदेश आहे किंवा देश आहे. त्या देशामध्ये लोकसंख्या विशिष्ट ठिकाणी जास्त असते आणि एका भागात कमी असते. तर हे जे अभ्यास आहे ते म्हणजे लोकसंख्येचे याचा जो अभ्यास आहे त्याला लोकसंख्येचे वितरण असे म्हणतात. म्हणजे एखाद्या प्रदेशात लोकसंख्या जास्त आहे आणि एखाद्या प्रदेशात लोकसंख्या कमी आहे. तर ते का? तर याचा अभ्यास केला जातो. ते म्हणजे लोकसंख्या वितरण. म्हणजे काय? डिस्ट्रिब्युशन. कुठल्या भागात जास्त आणि कुठल्या भागात कमी याचा एक आढावा किंवा एक अभ्यास म्हणजे लोकसंख्या वितरण होय. जागतिक स्तरावरील जर वितरण पाहायला गेलं तर लोकसंख्या घनता जास्त असलेले प्रदेश आणि लोकसंख्या घनता कमी असलेले प्रदेश यांचा चढता व उतरता क्रम लावण्यास आपल्याला विचारला जातो. त्यामुळे तुम्हाला हे माहिती असणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. नंतर भारतात जर लोकसंख्या वितरणाचा तुम्ही विचार केला तर लोकसंख्या घनता जास्त असलेले प्रदेश कुठले? गंगा, ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे आहेत ते. त्यांचं औद्योगिक क्षेत्र व नदी खोरे त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे. कारण का? तिथे पाण्याची उपलब्धता आहे. शेती व्यवसाय केला जाऊ शकतो. त्या ठिकाणी वाहतुकीची ये-जा सुलभ असेल त्या ठिकाणी. त्यामुळे तिथे लोकसंख्या वितरण हे जास्त असणार आहे. आणि याच्या उलट ज्या प्रदेशात लोकसंख्या घनता किंवा त्याचे वितरण जे कमी आहे, हां, तर ते हां, ते कशावरून? तर तिथे ह्याच्या उलट असणार आहे. त्यामुळे तिथे लोकसंख्या वितरण कमी असणार आहे. आता लोकसंख्या घनता जास्त असलेले प्रदेश बघा भारतातील. ते आहेत. ते तुम्हाला चढता-उतरता करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर लोकसंख्येची घनता म्हणजे नेमकं काय? आपण बघूया. लोकसंख्या घनता काढण्याचे सूत्र एकूण लोकसंख्या छेद एकूण क्षेत्रफळ. ठीक आहे. हे एक लक्षात ठेवा. नंतर भारताची लोकसंख्या घनता 2011च्या नुसार पाहायला गेलो तर इकडे बघा, संपूर्ण भारताची जर लोकसंख्या घनता काढली तर ती व्यक्ती प्रति चौरस किमी काढली तर ती 382 प्रति आहे ती म्हणजे ती आणि सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेला प्रदेश जर पाहिला तर तो बिहार आहे आणि कमी असलेला तो अरुणाचल प्रदेश आहे. ठीक आहे. आता पुढे लोकसंख्या वितरण असमान. लोकसंख्या वितरण असमान असण्याची कारणं. त्यावर परिणाम करणारे घटक. ठीक आहे. हे 6 घटक. भौगोलिक घटक, हवामान. एखाद्या प्रदेशात हवामान सारखंच असते का? नाही. काही ठिकाणी उष्ण असते, काही ठिकाणी शीत असते. म्हणजे कोरडे असते काही ठिकाणी थंड म्हणजे शीत असते. ठीक आहे. नंतर आहे स्थलरचना किंवा भूरचना. हे शब्द भूरचना वापरला जातो. एखाद्या जमिनीची रचना किंवा एखाद्या ठिकाणाची भूरचना लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. का? जर एखादा प्रदेश मैदानी असेल, तर तिथे पाण्याची उपलब्धता, शेती व्यवसाय, औद्योगिक विकास झालेला असेल आणि अशा ठिकाणी लोकं वस्त्या करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे तिथे लोकसंख्या वितरण जास्त असणार आहे. ठीक आहे. आणि जर पठारी प्रदेश असेल, त्याच्यामध्ये सुद्धा तसंच असेल. पण पर्वतीय प्रदेशात तसं नसणार. कारण का? तिथे पाण्याची उपलब्धता कमी असणार आहे. पण ज्या भागात पाणी आहे, त्या ठिकाणी लोकवस्ती असेल. उदाहरणार्थ डेहराडून, ठीक आहे. पण ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे, त्या ठिकाणी लोकसंख्या नसते. हे एक महत्त्वाचं ठरतं. हा एक महत्त्वाचा घटक ठरतो. नंतर दुसरा असा विचार करावा लागतो, की ते शेती व्यवसायाचा विकास होतो का? तर त्या ठिकाणी शेती व्यवसायाचा विकास होऊच शकत नाही. कारण तो बर्फाळ प्रदेश आहे. ठीक आहे. त्यामुळे तो काय आहे, त्यामुळे त्या प्रदेशात लोकसंख्या
वितरण कमी आहे. ठीक आहे. नंतर आहे नैसर्गिक साधनसंपत्ती. आता ज्या नैसर्गिक साधनसंपत्ती आहेत, जमीन, जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता, खनिजे, वनस्पती, त्या लोकसंख्या घनता जास्त असते. तर पाणी हे दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असा घटक आहे. माणूस दैनंदिन जीवनात पाण्याचा कशा ना कशासाठी वापर करत असतो. उद्योग असेल, आपला व्यवसाय असेल, म्हणजे त्या उद्योग व्यवसाय यामध्ये, ठीक आहे. त्यामुळे ज्या प्रदेशात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल, तिथे लोकसंख्या जास्त असणार आहे. कारण पाणी हा असा घटक आहे, जो मानवाच्या दैनंदिन किंवा रोजच्या जीवनासाठी आवश्यक असा आहे तो. त्यामुळे तिथे लोकसंख्या जास्त असणार आहे. आता जर तुम्ही बघितलं तर इतिहासात डोकावताना नदीकाठी वस्त्या स्थिरावल्या होत्या किंवा त्या माणूस वस्ती करत होता. कारण का? शेती व्यवसाय होत होता. पाणी पुरेपूर होतं. त्यामुळे तिथे ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, त्या ठिकाणी मानव वस्ती करतो. हे यावरून सिद्ध होते. नंतर आर्थिक घटक. आर्थिक घटक हे क्लिअर झालं. पुढे जाऊया. आर्थिक घटक. उद्योग आहे, व्यापार आहे, शेती आहे, सेवा आहे, क्षेत्राच्या संधी जास्त असल्या त्या ठिकाणी लोकसंख्या काय असणार आहे? जास्त असणार आहे. ठीक आहे. लोकं काय विचार करतात त्यातील आर्थिक घटक म्हणजे तिथे शेती व्यवसाय केला जाऊ शकतो का? व्यापार सुलभ होऊ शकतो का? आपल्याला कुठल्या सेवा त्या प्रदेशात आहेत, त्या प्रदेशाचा या घटकांसोबत सामाजिक, आर्थिक विकास झालेला आहे का? हे सर्व बघतात आणि मग त्या ठिकाणी वसती करण्यास प्राधान्य देतात. ठीक आहे. नंतर आहे वाहतूक व संपर्क. जर चांगल्या वाहतूक व संप्रेषण सुविधा असल्या तर तिथे लोकसंख्या जास्त असते. म्हणजे वाहतुकीमुळे ये-जा सुलभ होते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. आता वाहतूक का आवश्यक असते? तर मानवाची किंवा एखाद्या वस्तूची ये-जा सुलभ करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ये-जा सुलभ करायची असते. त्यामुळे वाहतूक गरजेची आहे आणि याचा जर अभाव असेल तर लोकसंख्या कमी असते आणि जर याचा अभाव नसेल तर लोकसंख्या जास्त असते. म्हणून लोकवस्ती करताना पहिला प्रेफरन्स देतात तो म्हणजे पाणी. पाणी जर नसेल तर मग ते त्या ठिकाणी वस्ती करत नाहीत. आणि दुसरा प्रेफरन्स म्हणजे दुसरे महत्त्वाचे देतात इम्पोर्टन्स ते देतात वाहतुकीला आणि संपर्काची साधने तिथे आहेत का? हे बघतात. ऐतिहासिक व सामाजिक घटक. ठीक आहे. यामध्ये इतिहास आहे, वसाहतवाद, युद्ध आहे, धर्म आहे, संस्कृती आणि शिक्षण आहे. बघा एखाद्या ठिकाणी शिक्षण सुविधा कशा आहेत यावरून सुद्धा त्या प्रदेशात लोकसंख्या वितरण ठरते. ते लोकांची संख्या जास्त असते नाहीतर कमी तरी असते. तर एखाद्या प्रदेशामध्ये शिक्षणाची सुविधा पुरेसे नसतील, तर लोकं काय करतात स्थलांतर करतात आणि तिथे शिक्षणाच्या सुविधा उच्च दर्जाच्या आहेत तिथे जातात. ठीक आहे. म्हणून हा एक सुद्धा घटक तिथे फॅक्टर म्हणजे मॅटर करतो. नंतर आहे युद्ध. ज्या ठिकाणी सतत युद्ध होत असतील तिथे लोकसंख्या असणार आहे का? नाही. कारण त्याच्यावर एकंदरीत सामाजिक, आर्थिक आणि अ, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक त्याचे परिणाम होतात युद्धाचे. ठीक आहे, ते तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे या एकंदरीत घटकांमुळे लोकसंख्या जे वितरण आहे ते कसे आहे? असमान आहे. का असमान आहे? की हे घटक त्यावर परिणाम करतात. आणि या घटकांचा परिणाम काय होतो? या घटकांचा बेरोजगारी, गरिबी, प्रदूषण, निवास समस्या निर्माण होतात. जर तो प्रदेश मागास म्हणजे ते सॉरी तिथे जर लोकसंख्या वाढली तर. ठीक आहे. याचे परिणाम काय होतात? एक म्हणजे लोकसंख्या वाढली तर ताण येतो. ठीक आहे. आणि मग लोकं हा जमिनी परवडत नाहीत म्हणजे राहण्यासाठी घर परवडत नाहीत, जमिनी परवडत नाहीत. मग ते असे झोपडपट्ट्या बांधून किंवा असे तात्पुरते घर बांधून राहतात आणि जर त्यांनी आरोग्याच्या दृष्टीने विचार केला नाही, तर काय होतं अ, आजाराच्या समोर आहे ना, आजाराच्या ज्या समस्या आहेत त्यांना सामोरे जावे लागते आणि मग प्रदूषण यांसारख्या सर्वच समस्यांना सामोरे जावे लागते. इतर प्रदेशांमध्ये मनुष्यबळाची अभाव जाणवतो. एखादा प्रदेश अविकसित आहे तर त्याचा विकास होणारच नाही. कारण का बरीचशी लोकसंख्या ही विकसित प्रदेशात आहे. त्यामुळे तिथे काय होणार मनुष्यबळाचा साहजिकच अभाव जाणवणार आहे. ठीक आहे. इम्पोर्टंट आहे.
चढता क्रम, उतरता क्रम महत्वाचा. तर लोकसंख्येचे वितरण हे नैसर्गिक, आर्थिक व सामाजिक घटकांवर अवलंबून असते. हे विधान संविधानात स्पष्ट करा. हां, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग ते नैसर्गिक घटक, आर्थिक घटक, सामाजिक घटक तुम्हाला स्टेप बाय स्टेप लिहायचे आहेत. वितरण असमान असल्यामुळे योजना बनवताना प्रदेशनिहाय लोकसंख्येचा विचार करणे आवश्यक आहे. कुठलीही योजना जेव्हा सरकार किंवा त्या प्रदेशातले प्रशासन बनवतं, तेव्हा त्या प्रदेशनिहाय लोकसंख्येचा विचार करणं अत्यंत गरजेचे ठरते. आता एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर लोकसंख्या वितरणवर परिणाम करणारे घटक आणि लोकसंख्येची घनता हां, याचा आपण आढावा घेतला. ठीक आहे. या माइंड मॅप स्वरूपातल्या नोट्स होत्या. जे तुम्हाला सहज लक्षात राहतील. आता एवढं लक्षात ठेवायचं, हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. लोकसंख्या वितरणामधले नैसर्गिक साधन संपत्ती, ऐतिहासिक आणि सामाजिक घटक आणि हे हे 4 तरी महत्त्वाचे घटक आहेत. ठीक आहे. या 4 घटक जर तुमच्या उत्तरात नसले, तर तुम्हाला मार्क मिळत नाहीत. तर उत्तर कसं लिहायचं ते मी तुम्हाला सांगतो. हे तुम्ही काढू शकता उत्तर लिहिताना प्रस्तावनामध्ये. हे प्रस्तावनामध्ये तुम्ही ड्रॉ करू शकता. हा चार्ट. ठीक आहे. आणि उत्तर अजून आकर्षक होतं. हां. आणि उत्तर लिहिताना मग मुख्य उत्तरात सुरुवात करायची. लोकसंख्या वितरण व्याख्या आणि मग असमान असण्याची कारणं आणि मग त्याचे परिणाम. ठीक आहे. भौगोलिक घटकांचा काय परिणाम होतो आणि अ, नैसर्गिक साधनांमध्ये स्थल रचना यांचा एकत्रित काय परिणाम होतो हे आपण पाहिलं. पहिली प्रस्तावना लिहिणं अपेक्षित आहे. प्रस्तावनामध्ये तुम्ही अ, हे लिहू शकता. हे लिहू शकता, की लोकसंख्या वितरण हे नैसर्गिक, आर्थिक व सामाजिक घटकांवर अवलंबून असते. हां. आणि मग किंवा तुम्ही लोकसंख्या वितरणाची व्याख्या लिहू शकता. आणि निष्कर्षामध्ये सुद्धा हे लिहू शकता, नाहीतर प्रस्तावनेमध्ये सुद्धा याच्यातलं हा भाग लिहू शकता प्रस्तावनेमध्ये. वितरण जर लोकसंख्या वितरण असमान असण्यामुळे ठीक आहे, हे लिहू शकता तुम्ही प्रस्तावनामध्ये आणि हा भाग तुम्ही निष्कर्षामध्ये लिहू शकता. हो, दाखवतो. हां. वितरणापासून ते आवश्यक आहे इथपर्यंतचा जो भाग आहे, तो तुम्ही प्रस्तावनेमध्ये लिहू शकता. नाहीतर आणि समारोपमध्ये एवढासा भाग लिहू शकता. घटकांवर अवलंबून असतो. ठीक आहे. तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने बघायचं आहे. प्रश्नाची रचना कशी आहे? प्रश्नात नेमकं काय विचारलंय? आणि उत्तर काय अपेक्षित आहे? ठीक आहे. किती शब्द अपेक्षित त्यावरून ते तुम्ही ठरवायचं आहे. आणि आत्ता सर्वात महत्त्वाचं, हा प्रश्न बोर्ड परीक्षेला काय विचारणार? हे सर्वात महत्त्वाचं. हा प्रश्न विचारणार, हे विचारणार, ठीक आहे. हे विचारणार आणि हा तक्ता विचारणार. यानुसार तुम्हाला क्रम लावायचा. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे ते 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. आणि मी तेवढेच मुद्दे घेतलेले आहेत प्रकरणामधील. ठीक आहे. आता लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक किंवा असमान काय आहे? तर ते तुम्हाला लिहिताना हा मॅप काढणं गरजेचं आहे. तुम्ही काढू शकता, नाहीतर ते तुमच्यावर डिपेंड आहे. पण प्रस्तावना संपल्यानंतर हा ग्राफ येणं शक्यतो पाहिजे. हा ग्राफ आला पाहिजे. ठीक आहे. गरजेचं आहे शक्यतो. अ, नंतर मग मुख्य उत्तरात सुरुवात करताना लोकसंख्या वितरणाची व्याख्या तुम्ही प्रस्तावनेत सुद्धा लिहू शकता, नाहीतर मुख्य उत्तरात लिहू शकता. हे तुमच्यावर आहे. नाहीतर तुम्ही सरळ अशी प्रस्तावना लिहा. लोकसंख्या वितरण हे असमान आहे. याची वितरण असमान आहे, कारण या घटकावर अनेक घटक परिणाम करतात. ते पुढीलप्रमाणे सविस्तर आणि मग निष्कर्ष तुम्ही हा लिहायचा. ठीक आहे. मुख्य उत्तरामध्ये लोकसंख्या वितरण व्याख्या आणि त्याचे असमान असण्याची कारणं. ठीक आहे. अजून तुम्हाला जन्मदर आणि मृत्यूदर, लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत हा खूप महत्त्वाचा आहे. तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे.